सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय अदिती पाटील विरू क्रिकेट टीमने घेतलाय आणि सेमीफायनल 2 मधला पहिला बॉल. टायमिंगकडे देखील लक्ष द्यावं लागेल, कारण ही वेळेमध्येच 35 मिनिटाच्या आतमध्ये पहिली इनिंग संपली पाहिजे, त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं एकेरी धाव अनिकेत माने. खूप चांगला झेल या अगोदरच्या सामन्यामध्ये अनिकेत माने यांनी टिपला होता आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं सर एक मिनिट, बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन आला नाहीये, पेनल्टी डायरेक्ट द्या त्यांना, कारण अजूनपर्यंत सारखे सारखे आपण अनाउन्स करतो. सेमीफायनलचा सामना चालू आहे. अनिकेत माने आणि त्याच्या साथीला जर आपण पाहिले तर रवी चावरे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय झालाय, कारण सेमीफायनल सारखा एक मोठा सामना आहे. सागर जो टीमचा संगणक आहे तो देखील गोलंदाजी मार्कवरती आहे. लेग ब्रेक बॉल यावेळेला ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे आणि त्याला बीट करत चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. केपीएल चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र फलकावरती वाढते. 7 षटकांची मर्यादित लढत सागर मेटके गोलंदाजी मार्कवरती आहे आणि या एकाच षटकामध्ये आतापर्यंत आपण 2 चौकार देखील पाहिले. टीमची धावसंख्या आहे 11. यावेळेला ऑफ साइडला सुंदर फटका सर्कल मधल्या क्षेत्ररक्षकाला बीट करत डीप कॉर्नर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका रवी चावरे यांच्या बॅट मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार चौकार चौकार. थँक्यू डीजे मॅन. फक्त 5 सेकंदांचाच कालावधी आपल्यासाठी आहे. तर टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 15 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग मधला सगळ्यात मोठा सामना तुम्ही पाहताय आणि याच दरम्यान सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिला सामना अतिशय रंगला. युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमने पहिला सामना जिंकत अंतिम फेरीचे दरवाजे ठोठावले आणि युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमच्या सोबत लढण्यासाठी 2 हात करण्यासाठी कोणता संघ आपली योग्यता सिद्ध करेल त्याच्यासाठी चालू असणारा हा सामना तुम्ही पाहताय. पहिलं षटक संपलंय, फक्त 15 धावा. पहिल्या षटकामध्ये दमदार खेळ दाखवलाय, विस्फोटक सुरुवात देखील केली आहे आणि पहिल्या षटकामध्ये सागर मेतके यांचं महागडं षटक आपण पाहिलंय. 15 धावांची लयलूट केली आहे. अनिकेत मानेने मागच्या मॅच मध्ये 2 सामन्यामध्ये जी चूक केली ती चूक मात्र आता तो सुधारतोय. थोडासा संयम स्वतःवरती दाखवलाय, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकण्यासाठी तो गेला होता आणि आपली किमती विकेट त्याने बहाल केली होती. त्यामुळे यावेळेला सेन्सिबल क्रिकेट कुठेतरी दाखवलंय अनिकेत माने याने आणि स्वतःच्या स्वभावाच्या विरोधामध्ये थोडीशी फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून होती. ज्योतिबा पाटील प्रदीर्घ अनुभव असणारे खेळाडू, मागच्या मॅच मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अक्षरशः गाजवली होती. तेच गोलंदाजी
मार्कवरती तयार झाली आहेत आणि त्यांच्या समोर मोठं आव्हान घेऊन कोल्हापूर प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा मालिकावीर स्ट्रायकिंग एंडला तयार अनिकेत माने. आपको ही माने या ना माने, स्ट्रायकिंग एंडला अनिकेत माने. यावेळेला चांगला फटका ऑन साइडला खेळला. एक पहिली धाव तर बनवल्या, दुसऱ्या धावेसाठी स्ट्राइक एंड वरनं सरसावले होते आपण जर पाहिलं तर रवी चावरे. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरनं अनिकेत मानेने नकार कळवलाय. अनिकेत माने यांनी जर 31 धावा बनवल्या तर 500 रुपयांचं कॅश प्राइज बावडा प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीकडून अनिकेत माने यांना दिलं जाईल. आणि अनिकेत माने यांच्या प्रत्येक षटकारासाठी संतोषजी गायकवाड सुवर्ण गावस्कर क्रिकेट टीमचे माजी खेळाडू आहेत, त्यांच्याकडून 250 रुपयांचं पारितोषिक मिळेल अनिकेत मानेला. मात्र यावेळेला खूप चांगला फटका, क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय रवी चावरे यांचा बोलबाला आणि त्यांचाच धमाका, त्यांचाच धुमाकूळ मैदानामध्ये चाललाय. चौकारांची छडी लावली आहे आणि चौथा चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावांनी टीमची धाव संख्या फलकावरती लागली आहे. 20 धावा, 1 षटक, 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. ज्योतिबा पाटील 2 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतायत. काय फलंदाजी, रवी यांची बॅकफूट वरती गेले तर पंच करायचंय, कट करायचंय, बॉलला स्लाइस करायचंय. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पहिल्या बॉलवरती 1 धाव, त्यानंतर आला आकर्षक चौकार आणि त्यानंतरचा बॉल ज्योतिबा पाटील यांनी डॉट देखील टाकलाय. कमबॅक आहे. पहिला टिंब चेंडू आतापर्यंत आपण पाहिलाय या इनिंग मधील. चालू असणारे 2 संघ तुम्ही पाहताय. एका बाजूला ओम साई अद्विता क्रिकेट टीम जी फिल्डिंग करते आहे आणि नाणेफेक जिंकत अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट संघ बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. बॅकवर्ड स्कोरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एकच धाव इथे ऍड केली जाईल आणि जोपर्यंत बॅकवर्ड स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल एकेरी धाबेंचा कालावधी आहे. 21 धावा फलकावरती लागलेत आणि अनिकेत मानेसाठी पारितोषिक आलंय. अनिकेत मानेच्या प्रत्येक षटकारासाठी सुवर्ण गावस्कर क्रिकेट टीमचे माजी खेळाडू आदरणीय संतोषजी गायकवाड यांच्याकडून 250 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि त्याच पद्धतीने संदीप दादा पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. षटकारासाठी 250 रुपयांचंच पारितोषिक संदीप दादा पाटील यांच्याकडून देखील आलंय. म्हणजे अनिकेत मानेचा एक षटकार 500 रुपये मिळवून देईल अनिकेत मानेला. मात्र अनिकेत माने कॅश प्राइज मिळवण्यासाठी धोकादायक फटका खेळेल का की दुसऱ्या बाजूला स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत हा सामना पुढे घेऊन जाईल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. बावड्यामध्ये, बावड्या परिसरामध्ये प्रेक्षक चाहता प्रचंड आहे अनिकेत मानेचा. अनिकेत तयार. अकुटप्याचा बॉल, फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेत मानेचा जलवा आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार षटकार षटकार. संतोषजी गायकवाड यांच्याकडून 250 रुपयाचं कॅश प्राइज, संदीप दादा पाटील यांच्याकडून 250 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना मिळणार आहे. 500 रुपयांचं कॅश प्राइज नक्की मिळेल अनिकेत माने यांना. 6 धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र पुढे देखील गेली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि फलकावरती लागलेत बिनबाद 28 धावा. ज्योतिबा पाटील यांनी आपल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केलेत. रवी चावरे 7 चेंडूंमध्ये 18 धावांचं योगदान त्यांनी दिलंय आणि 5 चेंडूंमध्ये 10 धावा अनिकेत माने यांच्या खात्यावरती देखील आहेत. नाणेफेक जिंकत अनिकेत माने यांनी निर्णय घेतला की फलंदाजी करण्याचा आणि त्याच दरम्यान जर आपण पाहिलं तर हा निर्णय 2 षटकांमध्ये सफल देखील ठरलाय. अनिकेत माने याने जर अर्धशतक साजरं केलं तर संतोषजी कासवतकर आणि गोळीबार स्पोर्ट यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज देखील मिळेल.
हा खेळाडू पॉप्युलर आहे, हा खेळाडू प्रसिद्ध आहे आणि त्याचमुळे या खेळाडूवरती पारितोषिकांची खैरात होते आहे. त्याचा खेळ पाहण्यासाठी बावड्यातील त्याचा चाहता प्रेक्षक वर्ग देखील आलाय आणि आपल्या चाहत्या प्रेक्षक वर्गामध्ये एक आकर्षक षटकार देखील ठोकलाय. अकुट टप्प्याचा बॉल आल्या आल्या गोलंदाजाचं स्वागत करण्याचा प्रयत्न, मात्र डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती छोट्या सगळ्यात कमी वयाच्या पार्थ फराकटेने पहिली विकेट मिळवली आहे. पार्थ परागटे विषयी काय बोलावं, हा खेळाडू सगळ्यात कमी वयाचा खेळाडू आहे. वय वर्ष अवघ 19, गाव आहे वाळवे. पार्थ संजय फरागटे, तालुका राधानगरी इथून आलेला हा खेळाडू आहे. वय वर्ष फक्त 19. संडे बॉईज स्पोर्ट क्रिकेट टीम कडून खेळणारा हा खेळाडू आपण जर पाहिलं तर त्याचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पृथ्वीराज चषक येरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा इथे देखील एका षटकामध्ये 8 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या. केदारलिंग स्पोर्ट परिते येथे देखील बेस्ट बॉलरचा किताब या खेळाडूने पटकवला आणि दुसऱ्या बाजूला खतरनाक चषक 2025 सडोली येथे 2 षटकामध्ये 5 विकेट आणि फक्त 8 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. हा आतापर्यंत त्याचा कारनामा आपल्याला पाहायला मिळाला आहे. छोटा पॅकेज बडा धमाका, हाइट छोटी लेकिन फाइट बहुत बड़ी देता है ये खिलाड़ी. पार्थ फरागटे नाम है इसका. गोलंदाजी मार्क वरती आहे तयार आणि पहिली विकेट त्यांनी मिळवली आहे. जो फॉर्म मध्ये होता, जो रिदम मध्ये होता, त्याच खेळाडूला त्याने आउट केले. रवी चावरे यांची विकेट त्याच्या खात्यावरती आहे. नवीन फलंदाज युवराज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. अकुट टप्प्याचा बॉल फिरवण्याचा प्रयत्न इथे केला. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि यावेळेला झेल सोडलाय. मात्र खूप चांगला एफर्ट इथे दाखवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान हा आपल्याला झेल पाहायला मिळालाय. अजून एक विकेट जर पार्थ फरागटेने घेतली तर संतोषजी गायकवाड यांच्याकडून 251 रुपयांचं पारितोषिक देखील मिळेल. या छोट्या खेळाडूला, हा छोटा खेळाडू आहे जरूर, मात्र नाव नक्की मोठं करतोय आणि तो मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी देखील झालाय. नाव आहे पार्थ संजय फरागटे, वय वर्ष अवघ 19. या वेळेला चांगला फटका हलक्या हाताने खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवलंय डावखुऱ्या बॅटर युवराज यांच्याकडून. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेमी फायनलचा दुसरा सामना 31 धावा फलकावरती लागलेत. 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्ट्रायकिंग इनला निकेत माने, टीम सायकॉन खेळाडू. पारितोषिकांची खैरात देखील झाली आहे या खेळाडूवरती. अकुट्याचा बॉल पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. खूप चांगली गोलंदाजी करतोय पार्थ फरागटे. 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा या गोलंदाजाने खर्च केलेत. मागच्या मॅच मध्ये एकाच षटकामध्ये 2 षटकार देखील या खेळाडूने खाल्ले होते. मात्र त्यानंतर अजिबात आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाहीये, आपला संयम गमावला नाहीये आणि याच्याकडे कल्पकता आहे, कलात्मकता देखील आहे. हा आहे पार्थ फरागटे, तो तयार झालाय. धीमा बॉल हवेमध्ये खेळलाय. याही वेळेला क्षेत्ररक्षक आणि अजून एक विकेट आणि संतोषजी गायकवाड यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेल्या 251 रुपयांच्या कॅश प्राइजचा मानकरी देखील ठरलाय पार्थ फरागटे. एक वेगळी शैली आहे या खेळाडूची. ज्योतिबा पाटील यांनी खूप चांगला झेल टिपलाय. दुसरा धक्का मिळालाय. 32 धावा टीमची धावसंख्या आहे. नाणेफेक जिंकत अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. अनिरुद्ध विरू पाटील यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ओम साई अद्विता क्रिकेट टीम दीपक नारळकर यांच्या मालकीचा संघ आहे. मुन्ना शेख
मुन्ना मैदानामध्ये आलाय पुन्हा. मागच्या मॅच मध्ये एक षटकार ठोकलाय, पंचांकडून गाड घेतली आहे आणि या खेळाडूने गाजवली होती कर्ली प्रीमियर लीग. कर्लीच्या मैदानावरती मालवणच्या तालुक्यामध्ये या खेळाडूने गोवा संघाच्या विरोधामध्ये मुकेश शिंदेच्या साथीने ठोकलेल्या शेवटच्या षटकामधल्या ज्या धावा होत्या त्या धावा मात्र आमच्या अजूनही लक्षात आहे. तोच मुन्ना शेख तयार झालाय. ऑफस्टिकवरचा बॉल ड्राईव्ह केले, कव्हर्सला गॅप खूप मोठा आहे आणि त्याच ठिकाणी टॅप केला हा बॉल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवेल 2 धावांनी मुन्ना शेख यांनी आपलं खातं ओपन केलंय. एक मुन्ना आपण पाहिला नाशिकचा आशिक मुन्ना शेख आणि हा मात्र कोल्हापूर बावड्याचा आशिक मुन्ना शेख आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलाय आणि डावाच्या पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांच्या सांगतेखेरीज 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा अशी धावसंख्या फलकावरती लागली आहे. प्रथमतः बॅटिंग करताना अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीमची. आयोजन कमिटीमधील आमचे सगळे सन्माननीय जे सदस्य आहेत, कृष्णांत पिंगळे असतील, मनोज संगपाळ असतील, नंदू उल्पे असतील, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टोनी बावडेकर असतील, इंद्रजित बावडेकर असतील, त्याच पद्धतीने नितीनजी माने असतील, या सगळ्यांनी जे परिश्रम घेतले, जी मेहनत घेतली आहे ती खऱ्या अर्थाने आता मात्र सफल झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्रिकेटचे खेळाडू घडावे यासाठी हे आमचे सगळे आयोजक झट्ट आहेत. त्यांनी मेहनत घेतली आहे. अनेक अडचणी आल्या, अनेक अडथळे आले, तरी देखील ते डगमगले नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यावे लागतील. आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, हे जिल्ह्यावरचं प्रेम आहे, हे बावड्यावरचं प्रेम आहे आणि त्याचमुळे या सगळ्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. आकुट टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश करत चेंडू यष्टिरक्षकाकडे जरूर गेला, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी त्याच्या हातामधून चेंडू देखील निसटलाय, झेल सुटलाय आणि जीवनदान मिळालंय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर अनिकेत माने यांना. नक्कीच नाराज असतील यष्टिरक्षक, स्वतःवरती नाखुश आहेत जे टीमचे कॅप्टन आहेत सागर. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रतीक पाटील या खेळाडूने देखील खूप प्रभावित केले. गोलंदाजी मार्कवरती तो आहे तयार. मेडिकल कॉलेज एंडकडनं तयार झालाय पार्थ पाटील. प्रतीक पाटीलचा बॉल और पिच त्यावरती केले आक्रमण. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे लांब आपला, अनिकेत मानेला अडकवलंय. गोलंदाज आहे प्रतीक पाटील, आली आहे विकेट. पण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या संघातील वेगवेगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, जे वेगवेगळ्या गावामधून आले, वेगवेगळ्या तालुक्यामधून आले आणि या सगळ्यांना एकत्र करत बावडा क्रिकेट क्लबने, आमच्या आयोजन कमिटीने खूप चांगली स्पर्धा आयोजित केली. आणि या स्पर्धेमध्ये अजून रंग भरण्यासाठी, ही स्पर्धा अजून चांगली वाटण्यासाठी आपल्याला ज्या खेळाडूंच्या अंगावरती ज्या किट पाहायला मिळत आहेत, जे जर्सी पाहायला मिळत आहेत, त्या सुंदर आणि आकर्षक जर्सी बनवल्या आहेत. 70-70 स्पोर्ट निरंजन रणदिवे कोल्हापूर बावडा यांच्या माध्यमातून या आकर्षक जर्सी देखील बनवल्या गेल्या आहेत. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. यावेळेला ऑफस्टिकवरचा बॉल हलके स्टेअर करण्याचा प्रयत्न ते फसलाय. चेंडू बॅटला चुकवत यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ देखील आपण पाहिलाय. प्रतीक पाटील, आकुट टप्प्याचा बॉल सागर मकवानाचा. यावेळेला फटका देखील पुन्हा एकदा फसलाय. मिडी विकेट क्षेत्रामध्ये आल्या पावलांनी माघारी परतावं लागेल. गोल्डन डकचा शिकार 0 धावांची बॅग डोक्यावरती घेत, शून्याचा चष्मा घालून सागर मकवाना तंबूच्या आसरला. विकेट नंबर 4 आली आहे. 7 षटकांची मर्यादित लढत आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज तयार आणि त्याच पद्धतीने आपण ॲक्शन रिप्ले देखील पाहतो. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल प्रतीक पाटील यांचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच हा फटका मिस टाइम देखील झालाय. ज्योतिबा पाटील यांनी हा सुंदर असा झेल टिपलाय. तुम्ही पाहताय प्रतीक पाटील यांची आतापर्यंतची गोलंदाजी डॉट बॉल विकेट, डॉट बॉल विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. या चेंडूवरती काय घडणार आहे याकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष आहे. 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. मुन्ना शेखची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज शरीफ मुलांनी मैदानामध्ये आले आहेत. रिव्हर्सचा इथे पवित्रा आणि रिव्हर्स स्वीपचा अटेम आता मात्र सक्सेस ठरलाय. चेंडू थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर फरार. आल्या आल्या ठोकलाय. चौकार चौकार चौकार. आपण पाहतोय आखूड टप्प्याचा बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. गॅप खूप मोठी होती आणि ही गॅप शोधली आहे. मकवाना यांनी चेंडूला पाठवले थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होते मात्र त्याला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला. शरीफ मुलानी यांचा चौकार आलाय आणि त्यांनी व्यक्तिगत खातं देखील ओपन केले. टीमची धावसंख्या आहे 38. यावेळेला हलके स्टेअर केल्या बॉलला यष्टीरक्षक सागर मिटके जोपर्यंत चेंडूवरती नियंत्रण मिळवेल फक्त एकेरीच धाब्यांचा कालावधी आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर प्रतीक पाटील यांचं 5 धावा देत 2 विकेट देखील त्यांनी मिळवले. या षटकामध्ये रिक्वायर्ड जे रन रेट आहे ते आपण जर पाहतो करंट रन रेट 9च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलकावरती आहेत. येणाऱ्या 3 षटकांचा अजून धावाच्या पहिल्या सत्रामधला खेळ बाकी आहे. तर 3 षटकांमध्ये किती धावांचं लक्ष अजून दिलं जाईल प्रतिस्पर्धी टीम समोर आणि किती धावांपर्यंत रोखलं जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक श्याम वाक्कर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय मात्र तुम्ही अजिबात थांबू नका. हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. धन्यवाद. धन्यवाद अमोल. दुसरा सेमीफायनलची मॅच तुम्ही बघता आहात. एक मोठी मॅच आहे, मोठा सामना आहे. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हरेल त्याला 2026 KPL ची वाट बघावी लागेल. अदिती विरू पाटील स्पोर्ट जर ही मॅच जिंकली तर 10 किलो कोंबडीचं मटण त्यांना बक्षीस म्हणून देण्यात येईल. प्रायोजक आहेत सन्माननीय श्री संतोषजी गायकवाड साहेब यांच्याकडून हे बक्षीस आणि त्यांच्या सोबत आहेत सन्माननीय श्री संदीपजी पाटील साहेब यांच्याकडून हे पुरस्कृत केलं गेलेलं आहे. तांबड्या पांढऱ्या रशासाठी आमचं कोल्हापूर प्रसिद्ध आहे आणि त्या तांबड्या पांढऱ्या रसासाठीच या मॅच मध्ये हे 10 किलो चिकनचं बक्षीस सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. आम्हाला देखील बोलवलेलं आहे. थँक्यू सो मच. जाऊया मैदानामध्ये. 4 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि 41 धावा. पार्थ गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळी अल्टी पल्टीचा शॉट. लगी तो आबाद और ना लगी तो बर्बाद. यावेळी धावबाद करण्याची संधी होती आणि त्या ठिकाणी पार्थने थोडीशी चुकी केली. चुकीला माफी नाही मित्रा. त्यामुळे धावा येतील 2. धावसंख्या पोचेल 43 धावांवरती. या मॅचचा आनंद घेत आहेत डॉक्टर स्वप्नील मगदूम साहेब. या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील बावडा क्रिकेट क्लबच्या वतीनं स्वागत आहे. त्यांचं देखील आमच्या मालवण तारकर्लीशी एक वेगळं नातं आहे.
यावेळी हा पहा कुठे येऊन शॉट खेळलाय, बॉल कुठे गेलाय, कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच बॉल आलेला आहे. थर्ड अंपायर कडे डिसिजन आलेला आहे. पाहूया थर्ड अंपायर काय डिसिजन देत आहेत तिसरे पंच आमचे. तर मी माहिती देत होतो डॉक्टर स्वप्नील मगदूम सरांची. त्यांचे जे वडील आहेत सन्माननीय विलासजी मगदूम साहेब, हे मालवण येथील तारकर्लीमध्ये जे MTDC पर्यटन केंद्र आहे त्या पर्यटन केंद्रामध्ये जवळजवळ 9 वर्ष मॅनेजर या पदावरती कार्यरत होते. त्यामुळे त्यांचं तारकर्ली मालवण या गावाशी एक वेगळं नातं आहे. आज त्यांची आम्हाला इथे आठवण झाली. त्यांचे सुपुत्र डॉक्टर स्वप्नील मगदूम यांची अचानक भेट झाली. कारण मालवणवरून त्यांना 2-3 फोन आले की आमचे देवली गावचे सरपंच तुमच्या स्पर्धेमध्ये समालोचन करतायत. डॉक्टर मगदूम साहेब तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. काय झालंय, तिसऱ्या पंचांचा इशारा काय येईल याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आतापर्यंत धाव संख्या आहे 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. दिल की धड़कनें बढ़ रही है, धक 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 होती हुई. काय डिसिजन देतील तिसरे पंच याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे तुम्ही बघता आहात. कसबा बावडा क्रिकेट क्लब आणि बावड्यातील सर्व क्रीडा मंडळे यांच्या वतीनं आयोजित ही अप्रतिम आणि सुंदर आणि देखणी अशी स्पर्धा तुम्ही बघता आहात, अनुभवता आहात. आणि या स्पर्धेचं मुख्य कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील जे युवा खेळाडू आहेत ते युवा खेळाडूंना हे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांना एक खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहेत. कारण त्यांच्या गावच्या ज्या लीग झाल्या, गावच्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये त्यांनी चांगली करामत केली. तालुका लेवलला गेले, तालुक्याच्या लेवलला देखील चांगली खेळ केला. आज त्यांना जिल्ह्यामध्ये देखील संधी मिळालेली आहे. डिसिजन सांगायचं आहे तिसरे पंच. बॉल या ठिकाणी काउंट होणार, रन दिला जाणार नाही. पंचांचा निर्णय येतोय आमच्या जवळ. बॉल काउंट केला जातोय पण धावा दिली जाणार नाही असा डिसिजन दिला जातोय. चांगले डिसिजन तिन्ही आमचे पंच आहेत जे रत्नागिरी जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित आहेत. आता गेले 5 दिवस खूप चांगले डिसिजन ते देत आहेत. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4.5 ओव्हर. पार्थ फराकटे गोलंदाजी करतायत. चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. खरोखर या युवा खेळाडूचं कौतुक करेन. 19 वर्षाचा हा युवा खेळाडू आहे बघा. लेग ब्रेक गोलंदाजी आहे, मध्येच गुगली देखील फेकतो. म्हणजे व्हेरिएशन आहे, कल्पकता आहे. वेग असून चालत नाही मित्रांनो. तुमच्या जवळ गोलंदाजाकडे कल्पकता असली पाहिजे आणि ती कल्पकता आहे पार्थकडे. 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त 12 आणि 2 गडी बाद केले. एकदा मित्रांनो या पार्थसाठी जोरदार टाळ्यांचा आवाज करा. हे कोल्हापूरचं भविष्य आहे, उद्याचं भविष्य आहे. हे उज्ज्वल भविष्य तुम्हाला कसबा बावडा प्रीमियर लीग, कसबा बावडाच्या क्रिकेट क्लबने कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये दाखवून दिलाय पार्थला. तर मगाशी जो डिसिजन दिला होता पंचांनी, तर धावा का नाही दिली त्याच्या मागचं एक कारण आहे की जो बॅटर होता तो पूर्णपणे स्टंपच्या पाठीमागे जाऊन म्हणजे क्रीजच्या पाठीमागे जाऊन त्याने शॉट खेळला होता. त्यामुळे ही धाव दिली गेली नाही. चांगलं डिसिजन पंचांचं आमच्यापर्यंत पोहोचतंय.
या ठिकाणी श्रीकांतजी चव्हाण एक जुने जाणते खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक 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 स्वागत आहे. 6वं षटक. क्या बात है, क्या बात है. एक गया तो दूसरा आया, पार्थ गया तो प्रतीक आया. ये भी फिरकी के जादूगर है. हंगामा मच रहा है मैदान के अंदर. चांगली गोलंदाजी होते. सुरुवातीच्या षटकामध्ये बहारदार बॅटिंग झाली होती, आता बहारदार गोलंदाजी होते. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा बॅक ऑफ लेनचा चेंडू कडक प्रहार केलाय. पॉइंट रिजन मध्ये डीप पॉइंटला प्रोटेक्शन होतं. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. हा ना अशी सिच्युएशन. पाठीमागे सुंदर प्रकारे कव्हर देखील झाली, त्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या पोहोचेल 46 धावा. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत अमोलजी जमदाडे. ही देखील एक युवा कॉमेंटेटर आहेत, सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. यांचं देखील नाव आहे. आज या स्पर्धेमध्ये गेले 5 दिवस ते समालोचन करतायत. धन्यवाद आणि त्यांचे देखील आभार. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयास आणि एक धाव मिळेल या अल्टीपल्टी शॉट वरती. धाव संख्या पोहोचेल 46 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक हे प्रगतीपथावर आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 च्या फायनल मध्ये कोण जाणार? एक संघ तर गेलाय, दुसरा संघ कोणता असेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. इनसाइड आउटचा शॉट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रोलिंग रोलिंग रोलिंग. KPL चौकार. लहान शॉट ऑन पोल सक्सेसफुल. गेन आउट ऑफ द पार्क. ये बड़े मंच पर बड़ा सिक्सर लगाया है. KPL षटकार. मुन्ना शेखच्या बॅट मधून धमाके होत आहेत. ये नन्ना मुन्ना नहीं है, ये बड़ा मुन्ना है जो अच्छी बल्लेबाजी कर रहा है, आक्रामक बन चुका है. संतोष जी इनके जो कोच है उनकी नजरें इनके ऊपर टिकी हुई है. अभी खुश रहेंगे इनके ऊपर. यावेळी पुन्हा उडवलाय. पुन्हा चेंडू जाईल. कुठं जाईल? चेंडू जाईल बराच दूर 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 दूर. 6 धावांसाठी KPL षटकार. मुन्ना ये नन्ना मुन्ना नहीं है. बच्चा समझ के गोद में मत उठाना इसको, नहीं तो ये भारी पड़ेगा. हमारे नन्हे मुन्ने बच्चे लोग भी हंस रहे हैं, मुस्कुरा रहे हैं. आणि हे सर्व दिले आम्हाला आमचे आयोजक कसबा बावडा क्रिकेट क्लबच्या सर्व आयोजकांचं खरोखर कौतुक आहे. त्यामध्ये आमचे कृष्णांत पिंगळे उर्फ अण्णा, त्यानंतर इंद्रजित बावडेकर, नितीन माने, मनोजी संगपाळ, नंदकुमार उल्पे, टोमी बावडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि त्यांनी देखील धावा झाल्या आहेत त्या 63 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा. यावेळी खराब बॉल आणि त्याच्यावरती मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा वन बाउन्स ओव्हर द रोप. KPL चौकार. मुन्ना शेख यांनी या मॅच मध्ये 20 धावा बनवल्याबद्दल राजू, छोटे भाऊ राजू आणि त्यांच्या सोबत नाना पिंगळे साहेब यांच्याकडून
1000 रुपयाचं बक्षीस हे मुन्ना शेख यांनी जे 20 धावा बनवल्या त्यासाठी. अशा प्रकारची बॅटिंगची आवश्यकता आहे. तुमचा फॅन खूप मोठा आहे, तुमच्यावरती विश्वास आहे. पुढे जाऊन उडवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाही, मात्र एक धाव नक्कीच मिळेल. धाव संख्या पोहोचेल 68. 68 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम बॅटिंग करतायत. एकीकडे आहे मुन्ना, दुसरीकडे आहे शरीफ मुलानी. एक तरफ है खाई तो दूसरी तरफ है खुदाई. जमकर हो रही है गेंदबाज की धुलाई. सागर मिट के गेंदबाजी मोर्चे पर है. अभी तक 20 रन खर्च किए हैं 8 बॉल में. या बड़ी मात्र चांगला बॉल टाकलाय सागर मिटकेने. एक तेरी तो एक मेरी या पद्धतीची सिच्युएशन मैदानामध्ये. डॉट बॉल येतोय, संघर्ष चालू आहे. सेमी फायनलची ही मॅच आहे. महामुकाबला, मोठा मुकाबला आहे. यावेळी उडवण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत, फील्ड करतायत, थ्रो करतायत, धावबाद करण्याची संधी. आणि यावेळी मात्र मुन्ना शेखला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धावबादच्या स्वरूपात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अताताईपणा केला आणि रनआउट होऊन मुन्ना शेख OUT. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 69 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. लखन पडियार 1-2 का 4, 4-2 का 1. माय नेम इज लखन. लखन मैदानामध्ये पावलं ठेवतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, चांगली बॉलिंग केली होती. आता या मॅच मध्ये काय करेल बघूया. शेवटचे 2 चेंडू, 2 चेंडूंवरती करामत करतोय का? एखाद दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येईल का? हे देखील बघावं लागेल. काय समोर आहे सागर मिटके, ज्याने आता एक विकेट मिळवलाय धावबादच्या स्वरूपात. 1 ओव्हर 4 बॉल मध्ये 21 धावा खर्च केल्या आहेत. यावेळी सरळ बॅटने खेळला, 1 धाव कंप्लीट केली जाईल. स्ट्रेट डाईव्हचा शॉट, 2 खेळाडू धावतायत आणि दोन्ही खेळाडूंना चुकून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. कोल्हापूर प्रीमियर लीग चौकार. शेवटचा चेंडू यावेळी सरळ बॅटने पुन्हा एकदा खेळलाय. स्ट्रेट बॅटने खेळतोय. 1 धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी धावतोय. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करतील आणि धावा झालेल्या आहेत 75. 75 धावा, 7 षटकांची समाप्ती झाली. 5 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा बनवल्या. तो बॅटिंग करणारा संघ म्हणजे अदिती वीरू पाटील स्पोर्ट हा संघ आणि त्याचे कॅप्टन आहेत अनिकेत माने. सुरुवातीला चांगली बॅटिंग केली होती आणि त्या संघाचे संघमालक आहेत अनिरुद्ध वीरू पाटील. पार्थ परागटे, आपण कुठे असाल तर या ठिकाणी उपस्थित राहा. तुम्हाला अजून एक बक्षीस येत आहे. सकाळचं बक्षीस आहे, तुम्ही घेऊन गेला नाहीत. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मान्यवर आमचे वाट बघतायत, संतोष गायकवाड साहेब आणि संदीप पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे अनिकेत माने. आपण देखील या. दोन्ही साहेब जे पुरस्कर्ते आहेत ते तुमची वाट बघतायत. सकाळचं बक्षीस तुम्ही घेतलं नव्हतं, जे त्यांनी प्रायोजित केलं होतं ते त्याचा स्वीकार करा. 7 षटकामध्ये धावा झाल्या आहेत 75 धावा. 76 धावांचं लक्ष्य आहे. या 76 पार्थ वेल्डन
पार्थ या ठिकाणी उपस्थित होतोय. चांगली बॉलिंग पार्थने केली. गुगलीचा बेताज बादशाह म्हणावं लागेल कोल्हापूर जिल्ह्यातील. तर या पुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सहकारी मित्र अमोलजी जमदाडे. मुन्ना शेख. हॅलो चिक थँक्यू डीजे. बेचाळीस चेंडूमध्ये विजयासाठी 76 धावांची आवश्यकता आहे. 42 चेंडू आणि 76 धावा. पार्थ या ठिकाणी उपस्थित झालाय आणि त्या पार्थसाठी 250 रुपयांचं जे पारितोषिक होतं संतोषजी गायकवाड आणि संदीपजी पाटील यांच्याकडून त्यांना कॅश प्राइज पुरस्कृत करण्यात येते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पार्थ हा अवघ्या 19 वर्षांचा खेळाडू आहे जे आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्याचं भवितव्य आहे आणि त्याच्याच माध्यमातून खूप चांगलं प्रदर्शन त्याने आत्तापर्यंत केलं आहे आणि हे जे उज्ज्वल भविष्य आहे त्याचं कौतुक देखील मुख्य व्यासपीठावरती होताना पाहायला मिळतंय. नाव आहे पार्थ संजय फराकटे. वाळवे गावचा हा सितारा, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर आणि इथून हा खेळाडू दाखल झालाय. टीम आहे सनी डेज. या टीमकडनं खेळणारा हा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र दाखल झालाय. कोल्हापूर प्रीमियर लीगच्या निमित्ताने संतोषजी गायकवाड आणि संदीपजी पाटील साहेब आमचे जे मान्यवर आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्याच माध्यमातून हे पारितोषिक देखील त्याला पुरस्कृत करण्यात येत आहे. पंधरा, 16 आणि 17 फेब्रुवारीला बावडा प्रीमियर लीगचं देखील आयोजन केलंय. याच मैदानावरती ही स्पर्धा होणार आहे आणि त्याचे फॉर्म भरण्याची AB कलेक्शनमध्ये तुम्हाला त्याचे फॉर्म मिळतील. टोनी बावडेकर यांच्याकडे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 12 फेब्रुवारी. त्या अगोदर 12 फेब्रुवारीच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरायचे आहेत आणि बावडा प्रीमियर लीगमध्ये आपण सहभागी देखील व्हायचं आहे. तर आमच्या या सुंदर अशा स्पर्धेसाठी एक आपल्याला पत्र आलंय. शिवछत्र फाउंडेशन, पेठ वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांच्या माध्यमातून आणि त्या संस्थेचे संस्थापक आहेत संतोष उर्फ बंड्या माळी यांनी आपल्याला एक पत्र लिहिलंय. बंड्या माळी यांच्याकडून अभिनंदन आणि शुभेच्छा. कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पश्चिम महाराष्ट्रातील एक अतिशय दर्जेदार व नावाजलेली क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर प्रीमियर लीग पर्व 3 साठी संयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन. आपल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना एक चांगल्या दर्जाची स्पर्धा खेळण्यासाठी मिळते. कसबा बावडा हे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि आपल्या या स्पर्धेमुळे नक्कीच येणाऱ्या काळात खेळाडूंना व क्रिकेटला प्रोत्साहन मिळेल यात शंका नाही. आपल्या सर्वांचे क्रिकेट वाढवण्यासाठीचे जे योगदान आहे असेच कायम राहोत अशा शुभेच्छा आणि अभिनंदन. आपल्याला हे पत्र लिहिलंय. पत्र लिहिणारे आहेत संतोष उर्फ बंडा माळी
जे संस्थापक आहेत शिवछत्र फाउंडेशन पेठ वडगाव गावातून हे पत्र आपल्याला आले आहेत. त्यांचं देखील मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात. संतोष उर्फ बंडा माळी साहेब, मनापासून धन्यवाद. सामन्याला सुरुवात होईल. पाठलाग करायचा या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 75 धावांचा 76 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना अदिती विरू पाटील क्रिकेट टीमचा धावफलक आहे 75. विजयासाठी 76चं लक्ष्य आहे आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रतीक पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सागर मेटके. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार. शरीफ मुलानीचा पहिलाच बॉल ऑफसाइड ऑफ टर्म पिच केला आणि त्यानंतर ड्राईव्ह केले. एकच धाव आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये आली आहे. एकेरी धावेने प्रतीक पाटीलने आपलं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या बिनबाद 1. षटक क्रमांक 1 मधील पहिला बॉल. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक, मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहताय. कोल्हापूर ही शूरवीरांची नगरी म्हणून देखील ओळखली जाते. कोल्हापूर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अंबाबाईचं मंदिर, त्याच पद्धतीने कोल्हापूरचा पन्हाळा खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्ता देखील खूप फेमस आहे. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. आली आहे विकेट. तेजस पाटीलने झेल टिपलाय. टीमचा नायक आयकॉन खेळाडू सागर मेटके बॅक टू दी पॅव्हिलियन. शून्याची बॅग डोक्यावरती घेत आपला भोपळाही न फोडता सागर मेटके माघारी आलाय. त्याच पद्धतीने कुस्तीची तालीम देखील कोल्हापूरची खूप प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतो रंकाळा, हे देखील कोल्हापूरमधलं खूप प्रसिद्ध आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कोल्हापूरची मिसळ, कोल्हापूरची रांगडी भाषा ही सगळ्यात प्रसिद्ध आहे. कोल्हापूर ही ऐतिहासिक भूमी, करवीर नगरी म्हणून ओळखली जाते. आणि कसबा बावड्यामध्ये जर आपण पाहिलं तर शाहूंची नगरी ही कोल्हापूर नगरी म्हणून देखील ओळखली जाते. अशा या ऐतिहासिक भूमीमध्ये कोल्हापूर प्रीमियर लीगचं शानदार आयोजन केलंय. सिमोन काळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये केलेली फलंदाजी प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात राहिली आहे आणि त्याचमुळे त्याला प्रमोट केलं गेलंय. सामना खूप मोठा आहे, लढावच लागेल या मॅच मध्ये. सहजासहजी हार मिळायला दोन्ही संघ तयार नाही आहेत. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हारणं म्हणजे हात आया लेकिन मुंह नहीं आया, अशा पद्धतीचा सामना आहे. प्रेक्षकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अमोल जमदाडे, सिंधुदुर्ग कासारडे, आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तुम्ही क्रिकेटचे प्रचंड मोठे दर्दी आहात, म्हणूनच बावड्यामध्ये कोल्हापूरमध्ये क्रिकेटची इतकी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल देखील आलाय. शरीफ मुलानी तयार. फ्लाय दिली आहे. वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर सिमोन काळेने धावांचा आगाज केलाय, धावांचा सिलसिला जारी केलाय. एकेरी धावेने तो नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. पहिलाच मोठा धक्का आणि या धक्क्यामधून अजूनही सावरले नाही आहेत बॅटिंग करणारे क्रिकेट टीम. लक्ष मोठं आहे, संघर्षही मोठाच करावा लागेल ओम साई अद्विता क्रिकेट टीमला. शरीफ मुलानी यांनी आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या देखील 2. सिमोन काळे यांचं योगदान 1 आणि प्रतीक पाटील देखील खेळतोय एकाच धावेवरती. शरीफ मुलानी तयार. यावेळेला खूप चांगला फटका आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक झाडू शॉट पाहायला मिळेल. स्वीप केलंय, घुटणे टेक आणि तमाशा देख, अशा पद्धतीचा फटका प्रतीक पाटील यांच्या बॅट मधून निघालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला लॉंग ऑन बाउंड्रीवरती. आपण जर पाहिलं तर त्या दरम्यान एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. गोलंदाज तयार. शरीफ मुलानी. शरीफ मुलानी गोलंदाजी मार्क वरती तयार झाले आहेत आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजच्या बिंदूपर्यंत पुन्हा माघारी येताना आपण त्यांना पाहतोय. शॉर्ट पाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक सुंदरसा फटका या अगोदर आपण पाहिलाय. लेग ब्रेक बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. चेंडू चाललाय गलीमधून. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल.
एकेरी धाब्याने षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपलाय आणि टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लक्ष मोठं आहे विजयासाठी. 76 धावा बनवायच्या आहेत. ओम साई अद्विता क्रिकेट टीमला पहिल्या षटकाचा खेळ वाया देखील गेलाय आणि या अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात धावा किती आल्या आहेत तर फक्त धावा आले 4. त्यामुळे येणाऱ्या षटकात मोठे फटकेबाजी अपेक्षित असेल बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमकडून आणि त्याच अपेक्षेने चाहते प्रेक्षक देखील या सामन्याकडे पाहत आहेत. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं, शांततेच्या काळामध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. हा सामन्याचा दुसऱ्या टप्प्यामधला सुरुवातीचा शांततेचा काळ आहे आणि याच काळामध्ये तुम्हाला मेहनत आणि संघर्ष घ्यायचे आहेत. सिमोन काळे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत विजयाच्या आशा नक्की असतील. 36 चेंडू आणि 72 धावा हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळतंय ओम साई अद्विता क्रिकेट टीम समोर. सागर मेतके याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. दीपकजी नारळकर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम अनिकेत मानेच्या नेतृत्वाखाली अनिरुद्ध विरू पाटील यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो फिल्डिंग करतोय. मोठा फटका टोलवायचा इरादा, मात्र तुषार माळीची हुशारीने गोलंदाजी सुरू झाली आहे. तुषार माळीचा खूप चांगला बॉल आपण पाहिलाय. डॉट टिंब चेंडू येताना आपण पाहतोय प्रेक्षक देखील खुश झालेत. जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या चारी बाजूला. तुषार माळी तयार गोलंदाजी मार्कवरती. युट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. आपलंही मनापासून स्वागत. यावेळेला ऑन साइडला बॉलला पाठवलंय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जाईल का चेंडूपर्यंत मिड विकेटला आणि हा साधा सोपा झेल देखील सोडलाय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे कृष्णा, त्याने झेल सोडलाय. जीवनदान कोणाला मिळालंय तर तो आहे सिमॉन काळे. मागच्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला पुन्हा एकदा संधी आली आहे. संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठीच येते. आता मात्र ही संधी दवडली का हे देखील पाहावं लागेल. टीमची धावसंख्या फलकावरती आली आहे 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिमॉन काळे तयार. गोलंदाज तुषार माळी तयार. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये. त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी केपीएल चौकार चौकार चौकार. नक्कीच चौकाराडे टीमची धावसंख्या मात्र ठीकठाक होताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही मेहनत करा. जीवन असो किंवा क्रिकेट. मित्रांनो, जर तुम्हाला किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करावी लागेल. त्यामुळे वेळेकडे अजिबात बघू नका. फक्त मेहनत करत चला. तुम्हाला सगळं काही आपोआप मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर देखील तयार झालाय. रिव्हर्सचा प्रयत्न इथे सिमॉन काळेने केला. हा प्रयत्न इथे फसलाय. डॉट बॉल. टिंब चेंडू तुषार माळीचा आपण पाहिलंय. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे आतापर्यंत 10 धावा. थोडासा कानमंत्र देखील दिलाय नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर प्रतीक पाटीलने. सुबह की चाय और बड़ों की राय, समय अनुसार लेनी चाहिए. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. सिमॉन काळेसाठी पुढचा बॉल तुषार माळीचा. रिव्हर्सचा प्रयत्न, फटका फसलाय. तुषार माळी आउट. सिमॉन काळे आउट झालाय. तुषार माळीने खूप चांगला झेल टिपलाय. सिमॉन काळेची प्राइज विकेट हातामध्ये आली आहे.
विकेट आली आहे सिमॉन काळेची. गोलंदाजी मार्कवरच्या गोलंदाजाने तुषार माळीने हा विकेट मिळवून दिलाय. आता मात्र मैदानामध्ये आले ज्योतिबा. अडचणीच्या वेळी याच खेळाडूची सातत्याने आठवण येते आणि त्याच खेळाडूला सातत्याने मैदानामध्ये पाठवलं जातं. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला ज्योतिबा पाटील बऱ्याच वेळेला धावून देखील आले आहेत. मात्र हा सामना मोठा आहे. या सामन्याच्या विजेतेपदासह मालिकेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याची संधी आली आहे. ती संधी या वेळेला मात्र मिळवायची का? स्पर्धेच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आदरणीय श्रीकांत चव्हाण मामा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं ही त्यांना आदराची आणि सन्मानाची विनंती आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संदीप पाटील दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही आपल्याला सन्मानजनक विनंती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. 31 चेंडू आणि 66 धावा हे समीकरण आहे. रिव्हर्सचा प्रयत्न आल्या आल्या ज्योतिबाने केलाय. मात्र हा प्रयत्न ज्योतिबाचा अंतिम क्षणी प्रयत्नच राहिलाय. चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. तुषार माळीने टाकलेलं हुशारीचं षटक इथे संपलंय. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलाय आणि 76 धावांचा पाठलाग करताना फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमची ओम साई अद्विता क्रिकेट टीमची अवस्था थोडीशी नाजूक झाली आहे. फक्त 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आले आहेत. तुषार माळी याने जे सुंदर षटक टाकलं त्या षटकासाठी दीपेश खोत यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज देखील आलंय. आणि शरीफ यांनी जी विकेट घेतली आहे सागर मेतके यांची त्या विकेटसाठी देखील दीपेश खोत यांच्याकडून देखील 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. एकोणतीस चेंडू विजयासाठी 65 धावांची आहे आवश्यकता. 29 चेंडू 65 धावा हे विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या समोर अदिती विरू पाटील क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार झाले आहेत. तेजस पाटील मागच्या मॅचचा सुपर हिरो मॅन ऑफ द मॅच तेजस पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत. आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर अनुभवी खेळाडू ज्योतिबा पाटील. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. यावेळेला ऑफ थिकवरचा बॉल कव्हर्सला उडवलाय. जोपर्यंत कव्हरच्या क्षेत्ररक्षकाची परतीची फेकी येईल ज्योतिबा यांच्याकडे 2 धावांचा कालावधी आहे. दुहेरी धावांची लहर देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि टीमची धावसंख्या मात्र वाढते फलकावरती. 13 28 चेंडू आणि 63 धावांची विजयासाठी आहे आवश्यकता. 28 चेंडू 63 धावा. या वेळेला मात्र मुश्किल परिस्थिती मैदानामध्ये आली आहे. बॅटची वरची कडा मोठा बॅट स्विंग पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहतोय थर्ड मॅनला चाललाय. एकच धाव ज्योतिबा यांच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं आता मात्र अवघड होत चाललंय. बॅटिंग करणाऱ्या ओम साई अद्विता क्रिकेट टीमला गरज आहे ती मोठ्या फटक्यांची आणि त्यासाठी मात्र मोठे फटके तोलण्याच्या इराद्याने 2 फलंदाज ज्योतिबा पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रतीक पाटील हे मैदानामध्ये आले आहेत. यावेळेला प्रचंड वेगामध्ये चेंडू पाहायला मिळाला.
मागच्या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आणि त्यामुळे तो आत्मविश्वास साफ आपल्याला जाणवतोय. उंचावलेल्या मनोधैर्याने तेजस पाटील यांची दर्जेदार धारदार गोलंदाजी, कडवट मारा आपल्याला पाहायला मिळालाय. फक्त 4च धावा आतापर्यंत त्यांनी खर्च देखील केले आहेत. तेजस पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत. ज्योतिबा पाटील नॉन स्ट्रायकिंग इनला आणि स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय प्रतीक पाटील. फुलटॉस बॉल बॅटवरती घेतलाय, ड्राईव्ह केलाय, जमिनीची मदत घेतली आहे आणि जमिनीला अगदी घरंगळा चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग एरियामध्ये. फक्त एकच बॅट होईल. प्रत्येक वेळी टाळ्यांचा गजर होतोय, प्रेक्षकांमधून शिट्ट्यांचा आवाज येतोय आणि आपण जर पाहिलं तर जे क्षेत्ररक्षण करणाऱ्या अदिती विरू पाटील क्रिकेट टीमचे सपोर्टर्स आहेत ते मात्र प्रचंड जल्लोष करतायत. कारण प्रत्येक धाव इथे जर आली तर निश्चितपणे आपण पाहिलं अदिती विरू पाटील क्रिकेट टीम हे विजयाकडे वाटचाल करते. गरज आहे ओम साई अद्विता क्रिकेट टीमला ती मोठ्या फटक्यांची, कारण चेंडू आणि धावा यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अंतर वाढतंय. हे अंतर कापायचं असेल तर मोठ्या फटके वाचून कोणताही पर्याय नाहीये. यावेळेला स्विंग अँड मिस, बॅटला चुकवलंय बॉलने. स्पर्धेच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर किशोरदादा पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय आणि किशोरदादा पाटील साहेबांना विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हावं. आपलं कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये मनापासून बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आहे 1 लाख रुपये व आकर्षक चषक जे आपल्याला पुरस्कृत केलंय मान्य श्री कृष्णा मदन मिरजकर MM ग्रुप कोल्हापूर यांच्याकडून आपल्याला हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलंय. द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते रोख रुपये 51,000 रुपयांचे कॅश प्राइज व आकर्षक चषक मान्य श्री संजय थोरवत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मुद्रांक संघ गणेश प्रिंटर्स यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलंय. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर उपांत्य फेरीमधील दोन्ही पराभूत संघांना प्रत्येकी 15,000 रुपये व आकर्षक चषक मान्य श्री इम्रान कादरी आकार कॉन्ट्रॅक्टर्स कोल्हापूर यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलंय. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील तयार. टीमची धावसंख्या 24 चेंडू व 61 धावा हे आहे समीकरण. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये आपण पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 43 इंची LED TV आपल्याला पुरस्कृत केली आहे मान्य श्री जीवन शिंदे दख्खन ग्रुप यांच्याकडून. त्यानंतर आपण पाहतोय ऑरेंज कॅप फायनल मॅन ऑफ द मॅच अँड्रॉइड मोबाईल आणि त्याच पद्धतीने पर्पल कॅप आपल्याला पुरस्कृत केली आहे मान्य श्री राजदीप भोसले साहेब यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर मुलाचं विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलंय. यावेळेला खूप चांगला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करत चेंडू मांडल्याच्या बाहेर फरार. चौकार चौकार चौकार. दक्कन ग्रुपचे आदरणीय जीवनजी शिंदे साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीकांतजी चव्हाण साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिलात आपलं देखील मनापासून स्वागत. प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी जे आकर्षक टी-शर्ट आपल्याला पुरस्कृत केलंय ते आहेत मान्य श्री शैलेजी पाटील द बेकरी यांनी आपल्याला पुरस्कृत केलंय प्रत्येक सामन्यातील सामनावीर. आणि मान्य श्री मनीष अडनाईक फॅमिली मार्ट यांच्याकडून देखील आपल्याला हे पुरस्कृत करण्यात आलंय. उपांत्य फेरीमधील प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी क्रिकेटची बॅट 70-70 स्पोर्ट कोल्हापूर यांच्याकडून देखील दिली जाईल. सन्मान चिन्हासाठी लागणारं जे सौजन्य आहे ते मान्य श्री संतोषजी गायकवाड, तसेच स्पर्धेसाठी लागणारे जे सगळे बॉल आहेत ते मान्य श्री निलेश य पाटील YR यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत करण्यात आले आहेत. या सर्व देणगीदारांचे पारितोषिक डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या सर्व आमचे सन्मान्य मान्यवरांचे आणि वैयक्तिक पारितोषिक देणाऱ्या आमच्या सन्माननीय आश्रयदात्यांचे कोल्हापूर प्रीमियर लीग 2025च्या आयोजन कमिटीकडून स्पर्धा कमिटीकडून मनापासून आम्ही ऋण व्यक्त करतो.
करतो आहोत. तुमच्यामुळेच, तुमच्या सहकार्यामुळेच आपण ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकलो. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा स्पर्धा कमिटीकडून, आयोजन कमिटीकडून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहोत. सामना मैदानामध्ये अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. ज्योतिबा पाटील 3 धावांचं योगदान देत आहेत. स्ट्रायकिंग येईल ते तयार. ऑफ टिकवरच्या बाहेरचा बॉल यावेळेला खेळलाय पॉइंटच्या वरून आणि चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये शर्यत देखील लागली आहे आणि जोपर्यंत ही शर्यत क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे, चेंडूची परतीची फेकी देखील आपण पाहिली आणि समीकरण तुम्ही पाहताय मेगा स्क्रीनवरती 22 धावा आलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अवनीश रणदिवे कुठे जर असाल तर आपले घरचे तुम्हाला शोधता आहेत. आपण आपल्या घरी जायचं आहे. तर 20 चेंडू 54 धावांची विजयासाठी आवश्यकता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर. 20 चेंडू विजयासाठी 54 धावांची गरज. या मॅच मध्ये ओम साई अद्विता क्रिकेट टीमला तुमचे जे घरचे आहेत ते भेलच्या गाडी आहे त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत. त्या भेलच्या गाडीजवळ आपण जायचं आहे. 19 चेंडू आणि 54 धावा हे समीकरण आहे. अंतिम सामन्यामध्ये या अगोदर युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमने प्रवेश केलाय आणि युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कोणता संघ आपली योग्यता सिद्ध करेल यासाठीचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. युवराज स्पोर्ट क्रिकेट संघ एका बाजूला वाटच बघतोय की आमच्या सोबत कोणता संघ अंतिम सामना खेळण्यासाठी येईल आणि त्यांच्या देखील नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. यावेळेला बॉलला मोठा फटका खेळण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मिडी विकेटला चाललाय. एकच धाव आतापर्यंत बनवली आहे. एकेरी धाबेनी स्ट्राईक रोटेट जरूर केलंय. षटक क्रमांक 4 चा खेळ देखील इथे आपल्याला संपताना पाहायला मिळालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. येणारे चेंडू 18 आणि धावा बनवायच्या 53. 18 चेंडू 53 धावा हे समीकरण विजयासाठी पाहायला मिळते. ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या समोर अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 2 बलाढ्य संघ जिकरीची जिद्दीची झुंज देत आहेत मैदानामध्ये. मात्र सामना अजूनही आहे. सामना संपलेला नाहीये. 18 चेंडू 53 धावा हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळत आहे आणि हेच समीकरण घेऊन 2 बलाढ्य क्रिकेटचे खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. ज्योतिबा पाटील, प्रतीक पाटील यांच्याकडे क्षमता देखील आहे. मात्र ती क्षमता सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. तेजस पाटीलचा पहिलाच फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय आणि चेंडू लॉंग ऑन बॉडी लाईनला बीट करत बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार चौकार चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र प्रचंड वेगामध्ये वाढते आहे. पाचव्या षटकाचा पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती हादरा बसतोय की काय? ज्यावेळी उडवला होता बॉलला बराच काळ बॉल हवेत होता. त्यानंतर मात्र लखन पडियाल पुढे झेल उडी मारून पुढे झेल टिपतोय. अफलातून क्षेत्ररक्षण त्याचं बघायला मिळालंय. अजून एक विकेट म्हणजे 27 धावांवरती तिसरा हादरा बसतोय तो संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये चाललाय. ज्योतिबा पाटील, प्रतीक पाटील यांची पाटीलकी आता थांबवली गेली आहे. आता दुसरे पाटील आले ते सुद्धा मोहन पाटील. म्हणजे अजून पाटीलकीची दादागिरी चालू आहे मैदानामध्ये. थांबण्याचं नाव घेत थांबायचं
नाव घेत नाहीयेत. एक पाटील गेला तर दुसरा पाटील आला. आज ही पाटीलकी दाखवूनच देणार आहेत. मैदानामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ते पाहूया. समोरचा गोलंदाज देखील आहे, त्याचं नाव देखील तेजस पाटील. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये सगळे पाटील पाटील आणि पाटील. तेजसचा यावेळेला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅकवर्ड करून चेंडू चाललाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. खूप चांगला एफर्ट इथे क्षेत्ररक्षकांनी दाखवलाय. टीमची धावसंख्या वाढते फलकावरती 28 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा फलकावरती आलेत. यानंतर जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. तेजस पाटील आतापर्यंत 9 धावा त्यांनी खर्च केले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 धावा फलकावरती आहेत. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय. चेंडू पॉइंट एरियामध्ये आलाय. फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं मात्र अवघड झालंय. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमला गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. मात्र मोठे फटके सहजासहजी देखील येत नाहीयेत, कारण समोरून तेजस पाटीलचा एक कडवट मारा, तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस पाटील तयार. मार्केट यार्ड एंडकडे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर बॉल पाहायला मिळालाय. प्रथम दर्शनी तर हा सोडून द्यायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर पंचांकडे वाईड बॉलची मागणी देखील केली आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पंचांनी वाईड बॉलची मागणी उचलून देखील धरली आहे आणि पंचांनी कळवलंय हा वाईड बॉल देखील आहे. अतिरिक्त धाबांनी टीमची धावसंख्या वधारते फलकावरती. अतिरिक्त धाबांनी टीमची धावसंख्या फलकावरती वाढते आहे. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तेजस पाटील तयार. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील तयार. ऑन साइडला खेळला मिड विकेटला. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून हा फटका निघालाय आणि पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला रोखलंय देखील. मात्र जोपर्यंत परतीची फेकी येते तेजस पाटीलने एका बाजूने खिंड लढवली आहे. जरी मोठ्या फटके त्याच्या बॅटमधून येत नसले तरी स्वतःची विकेट त्याने थांबवली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत फलकावरती धावा आलेत. दुसऱ्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 33 धावा. शेवटचा बॉल या षटकामधील आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 मधील ड्राईव्ह केला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? मात्र खूप चांगला एफर्ट इथे दाखवलाय. पायाने कॅरिबियन स्टाईलने चेंडूला रोखलंय. फुटबॉल देखील खेळताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि असं वाटलं होतं की एका क्षणी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईलच. मात्र अंतिम क्षणी जो पाय टाकला त्या पायाला बॉल अडला आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर फक्त 2च धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. टीमची धावसंख्या 5 षटकांच्या सांगते अखेरीस 35 धावा. येणारे चेंडू मात्र 12 आणि विजयासाठी 41 धावांची आहे आवश्यकता. 12 चेंडू 41 धावा. 41 धावा 12 चेंडू हे उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळते. दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. नशीब बदलो न बदलो, वेळ नक्की बदलते. या वेळेला ती वेळ बदलेल का बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमची ते आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील तयार झाले आहेत. शरीफ मुलानी नाम शरीफ है लेकिन कारनामे बहुत बड़े हैं. 12 चेंडूंचा खेळ, 41 धावांची विजयासाठी आवश्यकता. सेलिब्रेशन तर नक्की होतंय अदिती विरू पाटील क्रिकेट टीमच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूला सामना अजूनही सोडलेला नाहीये. ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या बॅटरने ते मात्र मैदानामध्ये लढतायत. अकुटप्याचा बॉल, खूप मोठा फटका इथे खेळताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि जोपर्यंत डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवेल 2 धावांचा कालावधी आहे. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते फलकावरती 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला फिरकी बॉल पाहायला मिळाला. फिंगर्स रोल केले शरीफ मुलाने. नाम शरीफ लेकिन काम बहुत बड़ा. यावेळेला बॉलला फिरवलंय, बोटांची जादू पाहायला मिळाली आणि मात्र चेंडू बाहेर कट केला. या चेंडूवरती स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर मोहन पाटीलकडे कोणतंही उत्तर नाहीये. यावेळेला समोर खेळला व्ही झोन मध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं चेंडू कव्हरला आला. एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर.
कोल्हापूर प्रीमियर लीग मधला KPL चौकार. पाच पॉईंट 3 षटकांचा आतापर्यंत काही संपलाय फलकावरती. मोहन पाटील यांनी जलवा आपला दाखवला इथे. रिव्हर्सिव्हचा फटका फुलटॉस बॅट वरती घेण्याची आवश्यकता होती, मात्र थोडेसे थांबले, चेंडूला येऊ दिलं आणि तोपर्यंत चेंडू मैदानामध्ये टप्पा घेतोय आणि त्यामुळेच हा फटका चुकलाय. याही वेळेला फक्त आली आहे ती एकच धाव. येणारे चेंडू 8 आणि मात्र धावा बनवायचे आहेत 34. 8 चेंडू 34 धावा हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील तयार. 10 चेंडू मध्ये 14 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आले आहेत. अमोल, इक्की दुक्की रन घेऊन काम चालणार नाही. मोठे फटके अपेक्षित आहेत, मोठे फटके पाहिजेत, मोठे फटके बॅट मधून आले पाहिजेत, तरच तुम्ही धावांच्या जवळ जाऊ शकता. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज शरीफ वरती हल्ला केलाय पण मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 6 बॉल मध्ये 7 बॉल मध्ये 33 धावांची गरज आता. म्हणजे फायनल मध्ये जायचं असेल तुम्हाला तर 7 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. हा कारनामा, हे रेकॉर्ड बनवतील का? यावेळी सरळ बॅटने उडवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही झाला. सरळ बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये गेला. मुकेश शिंदे, आपण जवळपास कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा. 6 बॉल मध्ये 33 धावा. तुम्हाला युवराज सिंग बनावं लागेल आणि बॉलर देखील स्टुअर्ट ब्रॉड मागवावा लागेल. मुकेश शिंदे, आपण आपली पूर्ण टीम, आपला पूर्ण जो चमू आहे 14 जणांचा, त्या सर्वांना घेऊन या ठिकाणी उपस्थित रहा. बावडा क्रिकेट क्लब व बावड्यातील सर्व क्रीडा मंडळे यांच्या वतीनं आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 3 हलक्या हाताने खेळतोय. आता मात्र लक्ष बरस दूर गेलंय. 5 बॉल 32 रन. या मॅच वरती अदिती वीरू पाटील स्पोर्ट म्हणजेच अनिकेत माने ज्या संघाचा कॅप्टन आहे, अनिरुद्ध वीरू पाटील हे ज्या संघाचे संघ मालक आहे, तो संघ या मॅच वरती पकड मजबूत करतोय. फायनलचे दरवाजे त्यांच्यासाठी हळूहळू ओपन होतात का? यावेळी चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मजा करतायत, मस्ती करतायत मैदानामध्ये, कारण त्यांनी ओळखलाय हे धावा भरपूर जास्त आहेत आणि बॉल मात्र कमी आहेत. एवढ्या बॉल मध्ये एवढ्या धावा बनवणं म्हणजे हत्तीला आपल्या डोक्यावर उचलून घेतल्यासारखं आहे. यावेळी चांगला शॉट आलाय. या अगोदर या शॉटची गरज होती. देर आए मगर दुरुस्त आए. चलीगा एक सिक्सर तो जड़ दिया बल्लेबाज ने. 150वा षटकार आला या स्पर्धेचा. एकदा जोरदार टाळ्या. एवढं मोठं मैदान आणि या मैदानामध्ये 5 दिवसामध्ये 150 षटकारांचा पाऊस आमच्या कोल्हापुरातील खेळाडूंनी पाडलाय. टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे मित्रांनो. यावेळी मात्र अल्टीपल्टीचा शॉट, तुमचा टान्स बदलला म्हणजे वाईड देणार नाहीत पंच. आता रिव्ह्यू घेतलेला आहे का? रिव्ह्यू मागतायत? नाही मागितलेला आहे. 2 बॉल मध्ये 25 धावा.
पुन्हा एकदा आता मात्र अदिती विरू पाटील स्पोर्ट हा संघ पूर्णपणे फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. औपचारिकता बाकी आहे, सिर्फ एक कदम दूर है अपने मंजिल से. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण कोणीही आतमध्ये येऊ नका. जे संघाचे चाहते वर्ग आहेत त्यांनी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही आहे. आम्हाला माहित आहे तुम्हाला आनंद झालेला आहे, पण वेळ मात्र कमी आहे. अजून एक मोठा सामना, एक मोठी मॅच या ठिकाणी होणार आहे. अंतिम सामना, महामुकाबला होणार आहे थाटामाटामध्ये. अदिती विरू पाटील स्पोर्ट म्हणजे अनिकेत माने ज्या संघाचा कर्णधार आहे, अनिरुद्ध विरू पाटील ज्या संघाचे मालक आहे, तो संघ आता भिडणार आहे. समोरचा संघ आहे युवराज स्पोर्टचा संघ, ज्या संघाचा कर्णधार आहे मुकेश शिंदे आणि ज्या संघाचे संघ मालक आहेत संदीप पाटील सर. तुम्हा दोन्ही संघांना या तिसऱ्या पर्वामध्ये अंतिम सामन्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत.